सर्व समाज बांधव, इतर समाजातले सर्व माझे बंधू भगिनी, पत्रकार बांधवांनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक या कामाचं लोकार्पणाचा सोहळा 30 तारखेला राज्याच्या नेतृत्वाने ते तारीख दिली आणि 30 तारखेला आपण घेण्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पहिल्यांदा सर्व प्रशासनाची बैठक मी त्या ठिकाणी घेतली आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या काही सूचना या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात करायच्या होत्या मी त्या ठिकाणी केल्या. आणि दुसरी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख त्यांच्या उपस्थितीमध्ये दुसरी बैठक त्या ठिकाणी झाली. आणि मग तिसरी बैठक आज आपल्या दोन्ही तालुक्यातील समाज बांधवांना या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भामध्ये आणि सन्मानपूर्वक त्यांना निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी ही बैठक आपण आयोजित त्या ठिकाणी केली. त्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या सूचना आपण त्या ठिकाणी केला आणि हा कार्यक्रम आपल्याला ऐतिहासिक कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. माझ्या बांधवांना मी सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये एवढा भव्य दिव्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठेही नाही. एवढा भव्य दिव्य पुतळा तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या सूचनेवरून आपण आपल्या उदगीर शहरामध्ये साकारलेला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच भव्य दिव्यतेनं आपल्या त्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या समाज बांधवाकडे जाऊन या पुतळ्याचं निमंत्रण देण्याकरता जे धम्म प्रचारक आहेत त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जे आंबेडकरी चळवळीतले जेवढे काही आपण बांधव आहोत त्यांनी सुद्धा आपण ज्या गावात, ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरात सुद्धा आपल्याला गाडी करून किंवा बैठका घेऊन याचं निमंत्रण सुद्धा त्या भागातील आपण जेवढे काही प्रमुख आहोत त्या सर्कलमध्ये, नळगीरमध्ये असेल, सोमनाथपूरमध्ये असेल, खेरमध्ये असेल, लोहारामध्ये असेल, तोगरीमध्ये असेल, निळेबनमध्ये असेल, देवर्जनमध्ये असेल, या सगळ्या सर्कलमध्ये आपल्या समाज बांधवा जे कोणी प्रमुख असतील त्या समाज बांधवांनी आजपासूनच गाडी करून आपल्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन तिथं बैठक घेऊन त्यांना सुद्धा, जसं आज मी तुम्हाला सन्मानपूर्वक या भागाचा लोकसेवक म्हणून तुम्हाला निमंत्रण देण्याकरता या ठिकाणी आलो, त्या पद्धतीनेच तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन निमंत्रण दिलं पाहिजे. बाकीची एवढे काम त्या ठिकाणी बाकी राहिलेलं आहे. आता त्याचं सुशोभीकरण केल्यानंतर देशामध्ये एवढं चांगलं बुद्धविहार, एवढं चांगलं सुशोभीकरण कुठलंही नसेल, एवढं चांगलं विश्वशांती बुद्धिविहाराचं सुशोभीकरण असेल हा विश्वास सुद्धा माझ्या समाज बांधवाला मी त्या ठिकाणी देतो. आणि म्हणजे आता क्रीडा संकुलच्या बाजूला जी जागा आहे ती जागेमध्ये भव्य दिव्य सिंगापूरच्या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन असेल आणि एका वर्षाच्या आत
एका वर्षाच्या तेही करून दाखवण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा येणाऱ्या 30 तारखेला माननीय अजितदादा पवार साहेब आणि रामदास आठवले साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी करूया. मी प्रयत्न करतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातल्या सुद्धा महापुरुष कोणी येतात का. मी दोघांतिकाशी चर्चा करतोय, फोन करतोय. तारीख त्यांची जर मिळाली की त्यावेळेस ते आपण जाहीर करू. पण आताच त्यांची तारीख जर नाही मिळाली ना आपण जर सांगितलं किंवा त्यांनी तारीख जर नाही दिली तर त्याचा चुकीचा मेसेज त्या ठिकाणी जाईल. आता माननीय अजितदादा पवार साहेबांनी तारीख दिली आहे. मी स्वतः रामदास आठवले साहेबांना भेटून त्यांची वेळ त्या ठिकाणी घेतली आहे. जोगेंद्र कवाडे साहेबांनी मदन भाऊ बोलले की आमचे जोगेंद्र कवाडे साहेब सुद्धा आले पाहिजे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलो. त्यांची सुद्धा तारीख त्या ठिकाणी मिळालेली आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले ते सुद्धा या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री ते सुद्धा या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत. या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना आपण सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण देतोय. या जिल्ह्यातले सर्व आमदार अमित देशमुख जे असतील, रमेश कराड जे असतील, संभाजी पाटील निलंगेकर साहेब जे असतील, अभिमन्यू पवार जे असतील किंवा मी स्वतः असेल, या सगळ्याला सन्मानपूर्वक या पुतळ्याच्या अनावरण संबंधी आपण त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आपल्या सर्व अक्षरशः ध्यान भाऊ काय मला माहित नाही काय पुण्य काय जादू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून माझ्या घरी 500 ते 600 लोक वेगवेगळ्या पक्षातले तर होतेच, पण व्यापारी असतील, मोठे शिक्षण तज्ञ असतील, काँग्रेसचे मोठे मोठे पुढारी असतील. 8 वाजल्यापासून भेटत भेटत मला 1 सुद्धा वाजलं म्हणजे 1-1.5 वाजलं त्या ठिकाणीच. मला तुम्हाला सांगतो मी गाडी एवढी फास्ट आणली 120च्या स्पीडनं. तापा बिपा सगळा सोडला. कारण मला शशीभाऊ सांगत की समाज बांधव खूप वेळेस त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मग 120 स्पीड आणली. जेवण सुद्धा त्या ठिकाणी केलं नाही. मला रोज दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्या मनात